मी माझ्या मुलीचं लग्न तर लावलं, पण लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या मी तिला समजावल्या नाही आणि इथेच माझ्याने घोळ झाला. जावयाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मला त्यांच्या घरी बोलावलं आणि मग तिथे जाताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मुलीच्या अल्लड वागण्यामुळे जावयाने आजकाल मुलींच्या हातात मोबाईल फोन असणं स्वाभाविक झालं आहे, पण त्याचा वापर योग्य दिशेने व्हावा ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. माझी मुलगी आता 21 वर्षांची झाली होती. तिच्या अभ्यासासाठी आणि कामासाठी मी तिला अँड्रॉइड मोबाईल दिला होता. पहिल्यांदा सगळं ठीक होतं, पण हळूहळू मला जाणवू लागलं की ती फोनवर जास्त वेळ घालवते. एकदा मी पाहिलं ती कोणाशी तरी फोनवर शांत आवाजात बोलत होती. दुसऱ्यांदा तिच्या फोनमध्ये काही चॅट दिसल्या. त्या मैत्रिणींच्या नव्हत्या. तेव्हाच मला पहिल्यांदा काहीतरी बरोबर नाही असं मनोमन जाणवलं. पालक म्हणून मी तिच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा असं मला वाटू लागलं. म्हणूनच मी तिच्या लग्नाचा विचार सुरू केला. माझ्या मुलीचं लग्न मी एका श्रीमंत मुलाशी ठरवलं. सुरुवातीला आबोलीने लग्न करायला थोडा नकार दर्शवला, पण ती माझ्या निर्णयापुढे जास्त काही बोलू शकली नाही. शेवटी मी तिला माझा निर्णय मान्य करायला सांगितला. परंतु तिचं लग्न लावण्याच्या वेळी मी या गोष्टींचा विचार केला नव्हता की माझ्या मुलीला अजून फक्त अँड्रॉइड मोबाईल वापरण्याची बुद्धी आली आहे, पण लग्नानंतरच्या पुढच्या जबाबदाऱ्यांसाठी ती तयार आहे का याची मी एकदाही दखल घेतली नव्हती. मुलीने चुकीचं पाऊल उचलण्याआधी मला तिचं लग्न लावायचं होतं आणि मी माझ्या मर्जीप्रमाणे वागून मोकळी झाले होते. आबोली माझ्या म्हणण्यावरून लग्नासाठी तयार झाली, पण तिच्या लग्नानंतर मुलीच्या अल्लड वागण्यामुळे मला जावायलाही सांभाळावं लागेल हा विचार माझ्या मनात आलाच नव्हता. माझ्या आबोलीचं लग्न आता झालं होतं. मागच्या 15 वर्षांपासून मी एकटीच माझ्या मुलीचा सांभाळ करत होते. माझी सगळ्यात मोठी संपत्ती आबोलीच होती. तिला एकदाच तिच्या संसारात अडकवून मी जबाबदारीतून मुक्त झाले असं मी समजू लागले होते. परंतु मुलीच्या लग्नाच्या 2 दिवसानंतरच मला तिच्या सासरहून फोन आला आणि त्यांनी मला ताबडतोब त्यांच्या घरी बोलावून घेतलं. जावायच्या फोन कॉलने तर मी घाबरून गेले होते. मी लगेचच मुलीच्या सासरी हजर झाले. मला पाहून आबोली तर खुश दिसत होती, पण जावायच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं. मी त्यांना मला तिथे बोलावण्याचं कारण विचारलं, तर ते म्हणाले, रात्र झाली की तुम्हाला सगळं काही समजेल. रात्री मी माझ्या खोलीत झोपायला गेले. तोपर्यंत जावई मला काही बोलले नव्हते. परंतु जेव्हा मी माझ्या खोलीचा दरवाजा लावू लागले तेव्हा अचानक माझ्या कानावर मुलीची आरडाओरड आली. तिचा आवाज ऐकून मी धावत पळत तिच्या खोलीत गेले. तिथे जाऊन मी पाहिलं, जावई त्यांच्या बेडच्या कडेला उभे होते आणि आबोली बेडवर बसून ओरडत होती. मी तिथे जाताच तिला जवळ घेतलं व तिला काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा ती बोलण्याआधी जावई बोलू लागले. ते म्हणाले, सासूबाई, मी खास याच गोष्टी दाखवण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलं आहे. ते 2 शब्द बोलून जावई रागातच खोलीतून बाहेर निघून गेले. जावई खोलीतून जाताच आबोली शांत झाल्यासारखी दिसली. तेव्हा मला तिच्यापेक्षा जावयाची जास्त काळजी वाटू लागली. म्हणून मी त्यांची विचारपूस करायला लगेच त्यांच्या मागे गेले. मी बाहेर हॉलमध्ये आले तेव्हा जावई अगदी लालबुंद चेहरा घेऊन बाहेरच्या सोफ्यावर बसून होते. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना नेमकं काय झालंय ते विचारलं. तर ते म्हणाले, सासूबाई, माझ्या लग्नाला 2 दिवस झालेत. 2 दिवसांपासून माझी खोली आम्हा नवविवाहितासाठी छान सजवून ठेवली आहे, परंतु त्या खोलीची सजावट आबोलीने पूर्णपणे वाया घातली आहे. मी पहिल्या रात्रीही प्रेमाने तिच्या जवळ गेलो, तेव्हाही अशीच आरडाओरड करून तिने मला तिच्यापासून लांब केलं. आजही मी माझ्या खोलीत गेलो तर ती ओरडू लागली, आबोलीला काही मानसिक त्रास आहे का? तुम्ही मला फसवलं तर नाही ना? तेव्हा जावायचं बोलणं ऐकून मी समजले होते की आबोली अजून काही गोष्टींना समजू शकली नाहीये. ती तिच्या नवऱ्याला घाबरत आहे हे तर मला तिच्या वागण्यातून मगाशी समजलं होतं. जावाई तिच्याहून वयाने जरा मोठे होते. मी त्यांचं वय नाही तर त्यांच्याकडे असलेल्या सुखसुविधा पाहून माझ्या मुलीचं त्यांच्याशी लग्न लावलं होतं. परंतु आबोली तिच्या नवऱ्याला अजूनही स्वीकारू शकली नव्हती. बहुतेक तिला लग्नानंतरच्या काही गोष्टींची माहिती नव्हती. तेव्हा मी जावायला म्हणाले, जावाई बापू, प्लीज तुम्ही आबोलीला चुकीचं समजू नका. तिला कुठलाही मानसिक त्रास नाहीये. खरं तर हे आहे की ती अजून तिच्या मनाला समजावू शकली नाहीये की तिचं लग्न झालंय. ती अजून थोडी आडलड आहे. कुठे ना कुठे माझीच चूक झाली. त्यावर जावाई म्हणाले, सासूबाई, आता तुमची चूक झाली आहे तर ती तुम्हाला सुधारावी लागणार. जोपर्यंत आबोलीला समज येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे राहून तिला व्यवस्थित समज द्यावी लागेल. जोपर्यंत आम्हा नवरा बायकोचं नातं ठीक होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. तेव्हा मीही जावायला नाही म्हणू शकले नाही. तेव्हा मला हे ठाऊक नव्हतं की मुलीला पूर्णपणे समज येण्याआधीच मालानी जावायला तिच्या परिस्थितीबद्दल एकमेकांशी जास्त संवाद साधावा लागणार आहे याची मला तेव्हा कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी रात्री जावाई माझ्या खोलीत आले.
ते म्हणाले, जोपर्यंत आबोलीच्या मनातून माझी भीती निघत नाही तोपर्यंत रात्रीचं तुम्ही आमच्या खोलीत झोपायला या. त्या रात्री जावयाच्या खोलीत जाऊन मी आबोलीला समजावण्याचा प्रयत्न केला की तिचं आता लग्न झालंय, तिने वागण्यात थोडी मॅच्युरिटी दाखवायला हवी, तिला नवऱ्याला घाबरायची गरज नाही. पण आबोली मला म्हणू लागली की आई, मी खोलीत एकटी राहिले तर तू मला एकटक बघतो, प्लीज तू काही दिवस इथेच माझ्याजवळ राहा. आबोली माझं बोलणं समजून घ्यायला तयार नव्हती. ती समजायचं सोडून उलट माझ्याकडे हट्ट करू लागली की मी तिच्याकडे 24 तास राहावं. तेव्हा मी तिला समजावत असताना जावई समोरच उभे होते. त्यांनी मला डोळ्यांनी इशारा केला की तुम्ही काही दिवस ती म्हणते तसंच वागा. त्या रात्री आबोलीला फारच असुरक्षित वाटत होतं. तिच्या मनात अजूनही नवीन घराची, नवीन आयुष्याची भीती होती. ती वारंवार माझा हात धरत होती आणि म्हणत होती, आई तू जवळ राहिली तरच मला झोप येईल. तिचा तणाव पाहून मी तिच्यासोबत त्यांच्या खोलीत राहण्याचं ठरवलं. बेड मोठा होता म्हणून मी एका टोकाला बसले, आबोलीला मधोमध झोपवलं आणि तिचा नवरा दुसऱ्या बाजूला शांतपणे बसला. आबोली खरंच खूपच बालिश आणि भावनात्मक वागत होती. नवीन परिस्थितीला सामोरं जाण्याची तिची तयारी अजून नव्हती याची जाणीव त्या क्षणी मला अधिक झाली. खोलीतील लाईट बंद केल्यावर काही क्षण शांतता पसरली. आबोली माझ्या हाताला धरून म्हणाली, आई तू आहेस ना, मला फार बरं वाटतंय. काही वेळाने मी उठून वॉशरूमला गेले. परत आले तेव्हा पाहिलं की आबोली माझ्या जागी सरकत जाऊन बेडच्या कडेवर झोपली होती. बहुतेक ती झोपेतच वळली असावी. मी तिला डिस्टर्ब न करता शांतपणे तिच्याने तिच्या नवऱ्याच्या मध्ये जागा करून बसले. थोडा वेळ गेला आणि माझा डोळा लागला असावा. अचानक कुठला तरी हलकासा स्पर्श जाणवल्याने मी दचकून जागी झाले. मी डोळे उघडले तर मला कळलं की तो स्पर्श मला नसून जावई आबोलीच्या खांद्यावर हात ठेवून तिला व्यवस्थित झोपवण्याचा प्रयत्न करत होते. आबोली झोपेत बेचैन होत होती, त्यामुळे ते तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा अचानक जावयाचा तोल गेला आणि ते माझ्या अंगावर येऊन आदळले. क्षणभर मला काय घडलं तेच कळेना. त्यांची अचानक आलेली गळाभेट आणि त्यात मंद प्रकाश, सगळं काही क्षणभरासाठी पूर्ण थबकल्यासारखं झालं. मीही दचकून त्यांच्याकडे पाहत होते आणि तेही माझ्याकडेच पाहत होते, एकदम अवघडलेले, घाबरलेले, ओशाळलेले. त्या क्षणी आमची नजरानजर झाली. तेव्हा मला दिसलं त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा होता, माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि दोघांच्याही मनात एकच विचार, हे काय झालं? जावई घाईघाईने सावरत म्हणाले, आई सॉरी, माझा तोल गेला. मला वाटलं आबोली माझ्या शेजारी आहे. त्यांचा आवाज हातरत होता. मी त्यांच्या बोलण्यातील भीती स्पष्टपणे ओळखू शकत होते. मीही शांतपणे म्हणाले, काही झालं नाही, पण सावध राहा. आबोली लहानगी आहे अजून, तिच्या स्वतःच्या जगात हरवलेली. जावई मान खाली घालून बसले. त्या प्रसंगाने माझं हृदय जोरात धडधडत होतं, कारण क्षणभरात असं काही घडलं होतं ज्याला कुणीही चुकीच्या नजरेने पाहिलं असतं. मी बाजूला वळून पडले. जावईही थोडं अंतर ठेवून झोपले. पण त्या काही सेकंदात झालेली नजरानजर, तो अवघडलेला स्पर्श आणि त्या खोलीतील शांतता माझ्या मनात एक वेगळाच धडधड करणारा सस्पेन्स निर्माण करून गेली. एकदा जावयाने 2 दिवसांची सुट्टी घेतली होती. त्या दिवशी जावई घरी असल्यामुळे सकाळी नाश्ता झाल्यापासून आबोली माझ्या खोलीत येऊन बसली होती. तिला माझ्या खोलीत पाहून मी तिला रागावले व तिच्या खोलीत जा म्हणाले. त्यावर ती म्हणाली, आई माझ्या नवऱ्याची सुट्टी आहे, आता तोही खोलीतच आहे, मला त्याच्यासमोर अजूनही थोडंसं संकोच वाटतं. आबोलीचं ते बोलणं ऐकून मला तिचा फार राग आला होता. एकतर मागच्या काही दिवसांपासून मी तिला चांगल्या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण ती तर काही समजायला तयार नव्हती. तेव्हा मी तिच्यावर चिडले. मी म्हणाले, तो तुझा लग्नाचा हक्काचा नवरा आहे, तू त्याची हक्काची बायको आहेस. नवऱ्याने बघितल्यावर अस्वस्थ होण्यासारखं काहीही कारण नाही. उलट तूच प्रयत्न केलेस तर तुमचं नातं मजबूत होईल. माझा रागाचा स्वर ऐकून आबोली अचानक चिडली आणि काहीसं उलट उत्तर देऊन गेली. ती म्हणाली, आई तुला जर इतकी काळजी वाटते तर तूच माझ्या खोलीत जा आणि त्याच्या नजरेचा सामना करून बघ. तिच्या या बोलण्याने मी काही क्षण थक्कच झाले. मी शांतपणे उत्तर दिलं, आबोली गेल्या काही दिवसांपासून तुझ्यासाठी मी इतकं काही केलं, तुझ्या अवस्थेचा मीच सामना केलाय. तुझ्या वागण्यामुळे 2 वेळा तुझ्या नवऱ्यालाही गैरसमज होण्याची वेळ आली. नवरा बायकोमधल्या गैरसमजामुळे घरात विचित्र तणाव निर्माण होतो आणि ते समजावण्याची जबाबदारी माझ्यावर येऊ लागली होती. मी हे सांगितलं तरी आबोलीला काहीच फरक पडला नाही. ती चिडून म्हणाली, आई तू मला जे सांगतेस ते मला समजतच नाहीये. जर खरंच मला काही समजवायचं असेल तर उदाहरण देऊन सांग. मला कशा पद्धतीने वागायचं ते स्पष्ट करून दाखव. ती कुठल्या गोष्टीचं प्रात्यक्षिक मागत आहे याचंही तिला भान राहिलं नव्हतं. तेव्हा ती खोलीतून जाताच मी हाताश होऊन बेडवर बसले. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते. दुसऱ्या मिनिटाला माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात आला.
मी नजर वर करून पाहिलं तर माझ्या खांद्यावर हात ठेवणारे ते जावाई होते. जावायला पाहून मी लगेचच त्यांच्यापासून लांब झाले. मी उठून जागेवर उभी राहिले तेव्हा जावाई माझ्या समोर आले. ते म्हणाले, सासूबाई, मी तुमचं व आबोलीचं बोलणं ऐकलं आहे. आतापर्यंत मी माझ्या बायकोला फक्त बालीच समजत होतो, पण ती तर हट्टी आणि रागिष्ट पण आहे. तुम्ही तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. मागच्या काही दिवसांपासून मी तुमची खटाटोप बघत आहे. मुलीचा संसार सुरळीत व्हावा यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करत आहात. तेव्हा जावाई ज्या प्रकारे समजूतदारीने माझ्याशी बोलत होते त्यावरून तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल अजूनच आदर वाढला होता. जावाई माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा आणि अपराधीपणाची छटा होती. ते म्हणाले, सासूबाई, त्या रात्री अंधारात जे काही घडलं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. मला वाटलं होतं की आबोली माझ्या बाजूला आहे, पण गैरसमजातून परिस्थिती वेगळीच दिसली. त्या सगळ्याचा चुकीचा अर्थ निघाला असेल तर मी खरी मनापासून माफी मागतो. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या बोलण्यात कुठेही गैरइरादा नव्हता, पण मी समजत होते ते तेवढंच खरं होतं का? जावाई काही क्षण शांत बसले. पुढे मनातलं दडपण व्यक्त करत ते म्हणाले, सासूबाई, मला एक सांगाल का? आबोलीच्या मनात माझ्याबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर मी नेमकं काय करू? ती मला जवळ येऊ देत नाही, बोलू देत नाही आणि घरात आपण तिघेही तणावात आहोत. तेव्हा मी त्यांना म्हणाले, मी तर आबोलीला समजावण्याचे बरेच प्रयत्न केले. आता तुम्ही नवऱ्याच्या बाजूने काही प्रयत्न करायला हवेत. तुम्ही तुमच्या बायकोला अजून बाहेर फिरायला कुठे घेऊन गेला नाहीत ना? आबोलीला बाहेर फिरायला आवडतं. तुम्ही तिला जे आवडतं ते करा. थोडं तिच्या मनमर्जीने वागा, म्हणजे हळूहळू तिच्या मनात तुमच्याबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण होईल आणि हळूहळू करून तिला तुमच्यावर प्रेम होईल. तेव्हा जावाई म्हणाले, मी समजलोय. तर आता ठरलं, मग आपण उद्याच बाहेर फिरायला जाऊयात. आमच्यासोबत तुम्हीही या, कारण आबोली एवढ्यात तर माझ्यासोबत बाहेर कुठे एकटी यायला तयार होणार नाही. तुम्ही सोबत असाल तर ती फिरायला यायला तयार होईल. मी आपल्या तिघांची बुकिंग करतोय. तुम्हाला उद्या आमच्यासोबत फिरायला यायचे. तेव्हा जावयाने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. ते बोलून उठले आणि एक हलकी स्मित रेषा देत खोलीतून बाहेर गेले. पण त्यांच्या मागे दरवाजा बंद होताच माझ्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. उद्या खरंच सर्व काही नीट होणार होतं की या फिरायला जाण्याचा प्रस्ताव काहीतरी वेगळ्या उद्देशाने ठेवला गेला होता? आबोली फिरायला जायचंय हे ऐकून फार खुश होती. तिने तर अगदी आनंदाने तिची बॅग पॅक केली. तिला सजायला फार आवडायचं. मी जावयाला त्याबद्दलही कल्पना दिली होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी मी जावई व मुलीसोबत जायला निघाले. आबोलीची ती हनीमून ट्रिप होती हे तिला ठाऊक नव्हतं. तिला लोकेशनवर पोहोचल्यावर मी त्याबद्दल सगळी माहिती देणार होते. त्या दिवशी दिवसभर मी जावाई व मुलीसोबत त्या थंडगार निसर्गात फिरले होते. रात्री जेवण झाल्यावर मी आबोलीला व्यवस्थित समजावलं की तुझं त्यांच्याशी लग्न झालं आहे. तो व्यक्ती तुझ्यावर प्रेम करतो. आबोलीने माझ्या सगळ्या बोलण्यावर होकार भरला होता, पण तो होकार तिने फक्त तेवढ्यापुरता भरला होता हे मला ठाऊक नव्हतं. जावयाने आबोलीला छानशी लाल कलरची साडी आणि त्यासोबत छान आभूषण आणले होते. ते आभूषण आणि ती साडी ती कधी घालते असं तिला झालं होतं. त्या रात्री आबोली नवऱ्याकडून हनीमूनच्या पहिल्या रात्रीची ती भेटवस्तू मिळवून त्या कपड्यात आणि साज शृंगारमध्ये छान तयार झाली. ती तिचा शृंगार दाखवायला माझ्या खोलीत आली होती. त्या एकाच हॉटेलमध्ये जावयाने 2 बुकिंग केल्या होत्या. त्यातील दुसरी खोली माझी होती. माझ्या खोलीत येताच आबोली मला तिचा शृंगार दाखवू लागली आणि ती त्यानंतर फोटो व्हिडिओ काढण्यात व्यस्त झाली. मी तिला तुमच्या रूममध्ये जा म्हणत होते, तर ती म्हणाली, अजून रात्र व्हायची आहे, आता कुठे 11 वाजले आहेत. आबोलीचा उत्साह पाहून मी आनंदी होते. तेव्हा मी जावायला माझे प्रयत्न सफल झाले आणि त्यांची बायको त्यांची होणार यासाठी शुभेच्छा द्यायला त्यांच्या रूममध्ये गेले. मी तिथे जाताच पाहिलं जावाईही नवरदेवाप्रमाणे सजले होते. तेव्हा ते आनंदी होते. मी तेव्हा जावयाशी बोलायला गेले. मला पाहून जावाई फार आनंदी झाले होते. मी त्यांना म्हणाले, जावाई बापू, आज तुमच्या सासूचं काम इथेच संपलं आहे. आबोलीचा उत्साह आणि आनंद पाहून मला तरी वाटतंय की आता ती तुम्हाला तुमचा नवऱ्याचा हक्क देणार आहे. आता तुम्हाला बायकोच्या प्रेमासाठी धडपड करायची गरज नाही. आजपासून आबोली तुमच्याशी अगदी मनापासून वागेल. माझं बोलणं ऐकून जावयाच्या चेहऱ्यावर एकदम हलकं स्मित आलं. त्यांच्या डोळ्यात आशेची चमक दिसली. पण अचानक माझं बोलणं पूर्ण होताच तो माझ्या अगदी जवळ आला आणि भावनेत भरून मला घट्ट मिठी मारली. मी थोडं लाजले, कारण जावाई पहिल्यांदाच भावनेने एवढे जवळ आले होते. पण मी ते आनंदाच्या भरात झालेली कृती समजून शांतपणे त्याला बाजूला केलं. पण मला तेव्हा हे अजिबात समजलं नाही की ही मिठी फक्त आभाराची नव्हती, तर त्यामागे एक वेगळं काही लपलेलं होतं, ज्यामुळे आबोली दूर जात होती आणि मी अनावधानाने त्या दोघांच्या मधोमध येत होते.
प्रवासाची दिशा तशीच सुरू होती. पण आता खरी कहाणी सुरू होत होती. तेव्हा मी जावयाला हातात दुधाचा ग्लास दिला. जावाई म्हणाले, परंपरेनुसार हा ग्लास बायकोने नवऱ्याच्या हाती द्यायचा असतो, पण आज तुम्ही दिलात म्हणून छान वाटलं. कुणीतरी माझी काळजी घेतंय असं जाणवलं. तेव्हा माझ्या हातून दुधाचा ग्लास खाली पडला आणि दूध सांडलं. तेव्हा मी पुन्हा दुधाचा ग्लास घ्यायला बाहेर जाऊ लागले, परंतु जावयाने मला थांबवलं. त्यावेळी त्यांचे शब्द फारच गंभीर होते. ते म्हणाले, सासूबाई, तुम्हाला इथून जायची गरज नाही, कारण इथून तुम्हाला तुमच्या योग्य जागी पोहोचवण्याचं काम माझं आहे. मी जावयाला म्हणाले, तुम्ही काय बोलत आहात मला समजत नाहीये. तुम्ही आनंदाच्या भरात काहीही बडबडताय. तुम्ही थोडा वेळ आराम करा, तोपर्यंत मी इथल्या स्टाफला बोलावून इथली स्वच्छता करून घेते. तेव्हा जावाई म्हणाले, सासूबाई, आजची रात्र मला या खोलीत आबोली नाही. तर ते पुढे काही बोलणार तोच अचानक त्या खोलीत पोलीस शिरले. महिला पोलिसांना पाहून तर माझे डोळेच विस्फारले होते. जावायाने त्या महिला कॉन्स्टेबलला मला ताब्यात घ्यायला सांगितलं. ते म्हणाले, तुमचा सगळा खोटा लग्नाचा खेळ माझ्या समोर आलाय. तुमची खोटी मुलगी आबोलीही मी दिलेले दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होती. इथे येण्यापूर्वी तुम्हाला हे ठाऊक नव्हतं की हे हॉटेल माझ्या मित्राचं आहे. आबोलीला ते आभूषण घालून इथून जाताना माझ्या मित्राने पाहिलंय आणि त्याने मला फोन करून सांगितलं. मी तुम्हा खोट्या मायलेकींचा सगळा खेळ समजलोय. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला शहराच्या बाहेर आणून यशस्वीरित्या चुना लावू शकाल? माझ्याजवळ असलेला माझा पैसा आणि दागिने मिळवण्यासाठी तुम्ही आबोलीचं माझ्याशी खोटं लग्न लावलं. आता मला गोड बोलण्यात गुंडाळून तुम्ही पळ काढण्याच्या मार्गावर होतात ना. पण आता तुमचं नशीब खराब की माझं चांगलं हे मला ठाऊक नाही. देवाने ऐनवेळी सत्याची साथ दिली आणि माझ्यासमोर तुमचं सगळं सत्य आलं. त्यावेळी जावाईने मला पोलिसांच्या ताब्यात दिलं. आबोलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आबोली आणि मी मैत्रिणी होतो. आबोली माझ्यापेक्षा तरुण होती, त्यामुळे पैसा कमावण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ॲपवर लग्नासाठी आबोलीचे फोटो टाकायचो. तिथे श्रीमंत मुलगा मिळताच त्याच्याशी लग्न लावून महिने 2 महिने त्याच्यासोबत राहून लग्नाचं नाटक करून त्याच्याकडे असलेला पैसा मिळवून तिथून आम्ही पळ काढत असायचो. पण यावेळी सगळ्या गोष्टी आमच्या बाजूने असूनही ऐनवेळी सगळा घोळ झाला होता आणि शेवटी 10 मुलांना फसवल्यानंतर 11व्या मुलाने आम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि तिथे आमच्या खोट्या लग्नाचा खेळ कायमचा बंद झाला. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.